पंचवटी कारंजा शिवजन्मोत्सव समिती छत्रपती शिवाजी महाराजांवर हेलिकॉप्टरद्वारे करणार पुष्पवृष्टी। पंचवटी कारंजा शिवजन्मोत्सव समितीतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी केली जाते। ही शिवजयंती बघण्याकरता हजारो शिवभक्त पंचवटी कारंजा या ठिकाणी दाखल होत असतात। संपूर्ण पंचवटीतर्फे सर्वात मोठा पंचवटी कारंजा या ठिकाणी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो। यावर्षी देखील या ठिकाणी पंचवटी कारंजा येथे भव्य अशी 45 फुटी अश्वारूढ असलेल्या शिवरायांची मूर्ती बसवण्यात आली आहे। या मूर्तीचं उद्घाटन मोठ्या उत्साहात होणार आहे आणि त्याचबरोबर 2 दिवस असणाऱ्या कार्यक्रमात हेलिकॉप्टरद्वारे शिवरायांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष तुषार नाटकर यांनी अधिक माहिती दिली आहे। पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यावर्षी 15, 16, 17 3 दिवस आपण शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं होतं। आता ते शस्त्र प्रदर्शन संपल्यानंतर आज 18 तारखेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा नेते गिरीश भाऊ महाजन तसेच माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे। या नेत्रदीपक आणि सुवर्ण सोहळ्यास आपण सर्वांनी साक्षीदार व्हावे असे मी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नाशिककरांना आवाहन करतो। तसेच हा सोहळा झाल्यानंतर संध्याकाळी भव्य फटाक्यांची आतिषबाजी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे रात्री 12 वाजता करण्यात येणार आहे। शिवपाळणा यावेळी होणार आहे। तसेच उद्या शिवजन्मोत्सवाच्या मुहूर्तावर सकाळी 10 वाजता जिजाऊ वंदना झाल्यानंतर 11 वाजेच्या दरम्यान छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे। यानंतर रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, संध्याकाळी गंगा आरतीच्या धर्तीवर छत्रपती शिवरायांची महाआरती, भव्य लाईट शो आणि यानंतर पुन्हा एकदा फायर शो, तसेच 20 तारखेला 70 कलाकारांच्या टीमचे भव्य महानाट्य शिवरायांवर आधारित आपण आयोजित केलेले आहे। तरी या सर्व कार्यक्रमांना पंचवटीकरांनी आणि नाशिककरांनी उपस्थित राहावे असे मी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने सर्वांना आवाहन आणि निमंत्रित करतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात सदस्य संख्या करण्यात आली। सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी यावर्षी आपला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।